फायनान्स कंपनीतील कर्जाचे हप्ते फेडतो असं सांगून ट्रकसह पसार होऊन 10,35,000 रुपयांची फसवणूक हा प्रकार घडलेला आहे आणि याबाबत संशयित इमामसाब रसूलसाब मुलनवार उर्फ मुजावर राहणार गदग यांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुजित दत्तात्रय मगदूम वय वर्ष 42 राहणार इनाम धामणी यांनी फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की सुजित मगदूम आणि इमामसाब मुलनवार यांची ओळख होती. मगदूम यांनी त्यांच्या मालकीचा 12 चाकी ट्रक KA 22B 1968 हा इमामसाब याला देण्यासाठी खरेदी करार केला. इमामसाब याने 21,000 रुपये रोख दिले. उर्वरित 10,35,000 रुपये रक्कम इमामसाब याने चोलामंडल फायनान्स कंपनीत हप्त्याने फेडण्याचे कबूल केले. त्यासाठी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करार केला. त्यानंतर 18 ऑक्टोबर 2023 रोजी इमामसाब याने ट्रक नेला. तेव्हापासून त्याने कर्जाचा हप्ता भरला नाही, तसेच ट्रकही परत आणून दिला नाही. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ठाव ठिकाणा समजू शकला नाही. त्यामुळे इमामसाब याच्या विरोधात फसवणूक केल्याची फिर्याद मगदूम यांनी दिली आहे. सांगली ग्रामीण पोलीस इमामसाब याचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.